राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने आज पुणे में पत्रकार परिषद लेकर राज्य में महिलाओं पर हो रहे अत्याचार और गुमशुदा महिला मामलों पर गहरी चिंता व्यक्त की है। साथ ही उन्होंने राजगुरुनगर और लोनावाला का मामला फास्ट ट्रैक कोर्ट में चलाए जाने की जानकारी दी। कायदा सुरू करण्यात आलेला आहे. या कायद्यामधली विशेष तरतूद ही बालकांसाठीच आहे आणि मोठ्या प्रमाणातल्या मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जेव्हापासून त्या शाळेत जातात तेव्हापासूनच त्यांना जेव्हापासून जाण येते किंवा माहिती समजेल अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या व्हिडिओज तयार केले, जे आपण निर्भया पथक आणि बीट मार्शलच्या माध्यमातून छोट्या मुलींना देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आपला समज असा असतो की आपण 5वी नंतर किंवा 7वी नंतर मुलींना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या अगोदरच्या मुलींवरती वाढत्या लैंगिक अत्याचाराचं प्रमाण पाहता पालक आणि शिक्षकांच्या माध्यमातून, जसं सखी सावित्री कमिटी केलेल्या आहेत, त्या कमिटींच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षक पालक संघटना असेल, यांच्या माध्यमातून आता मुलींना शाळेत जात असतानाच ह्या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करावी लागणार आहे. आपण फार लहान मुली आहेत आणि त्यांना हे समजणार नाही असं करून आपण 5वी पासूनच्या मुलींना हे सगळं सायबरच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला होता किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून त्या पद्धतीचे नियमावली बनवली होती. पण त्याच्याही पेक्षा लहान मुलींवरती जे अत्याचार होतात तेव्हा आता घरापासून आणि शाळेत गेल्यापासून त्यांना ही माहिती देण्यासाठी आपण निश्चितपणाने त्या पद्धतीचा उपक्रम राबवूया, जेणेकरून लहान मुलींना सुद्धा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तुमच्या माध्यमातून मला आवर्जून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींना सांगायचंय, 112 हा टोल फ्री क्रमांक हा मुलींसाठी महिलांसाठी आहे. तातडीने, तसं तर 1098 1091 हे टोल फ्री क्रमांक आहेत, पण हे लक्षात येत नाही. पण 112 हा क्रमांक आहे की आपल्या आजूबाजूला कोणती अशा पद्धतीची घटना घडली किंवा महिलांना मुलींना म्हणजे शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना कुठेही असुरक्षित वाटलं तर तातडीने 112 या क्रमांकावर डायल केल्यास सिटी भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल 7 ते 8 मिनिटापर्यंत ही पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांचं लोकेशन डिटेक्ट करून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना काय सुरक्षता हवी, काय मदत हवी ही माहिती विचारली जाते. आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून आवर्जून विनंती करायची की 112 हा क्रमांक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींपर्यंत आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावा, जेणेकरून कधीही त्यांना त्या गरज लागली किंवा कुठेही असुरक्षित वाटत असेल तर एक त्यासाठीची मदत म्हणून त्यांना या नंबरचा फायदा होऊ शकतो. ह्यामध्ये पहिली जी घटना घडली त्यामध्ये लोणावळा ग्रामीणमध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला जो एक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता, त्याच्याकडनं एका लहान 5 वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा प्रकार घडला होता. त्याची माहिती मिळताच तात्काळ त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याला अटक सुद्धा करण्यात आलं आहे आणि त्याचा 30 तारखेपर्यंत त्याचं पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलं आहे. त्यासोबतच 24 तासाच्या आतमध्ये सदर कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केलं आहे आणि पुढची खात्याअंतर्गत कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे. दुसरी जी घटना घडली आहे ती खेड पोलीस स्टेशन अंतर्गत 25 डिसेंबरला जी घटना घडली त्याच्यामध्ये दुपारच्या सुमारास 2 लहान मुली होत्या. 8 आणि 9 वर्षाच्या, ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून त्यांना मारण्यात आलं. त्यामध्ये जो आरोपी आहे, आम्हाला जेव्हा 9 वाजताच्या सुमारास 8:30च्या सुमारास याची माहिती मिळाली, 9 वाजून 6 मिनिटांनी आम्ही त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला. जवळपास पुढच्या पावणे 3 तासांमध्ये त्या डेड बॉडीज शोधल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 तासामध्ये आरोपी सुद्धा अटक केला. म्हणजे रात्री 9ला हा घटनाक्रम म्हणजे पोलीस ऍक्टिव्ह झालेत आणि पहाटे 4 वाजता तो आरोपी आमच्या ताब्यात होता. त्या अनुषंगानं आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि तो आता खेडच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे. त्यामध्ये जे काही सेक्शन्स आहेत, पॉक्सोचे सेक्शन्स असतील, BNSचे सेक्शन्स असतील, हे सगळे लावण्यात आले आहे आणि त्या आरोपीवर म्हणजे स्ट्रॉंग चार्जशीट जाईल ह्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दल हे पूर्ण तयारी करत आहे.